आधुनिक केसरी माध्यम समूहाच्या एडिटोरियल बोर्ड चेअरमनपदी वसंत मुंडे यांची निवड। आधुनिक केसरी माध्यम समूहाने गुणवत्ता, वैचारिक स्पष्टता आणि विश्लेषणात्मक पत्रकारिता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय एडिटोरियल बोर्ड चेअरमनपदी ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे यांची निवड करण्यात आली आहे। पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि निर्भीड, वस्तुनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेसाठी वसंत मुंडे ओळखले जातात। आधुनिक केसरी वृत्त समूहासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर येथील केसरी माध्यम समूहाच्या कॉर्पोरेट कार्यालयात राज्यस्तरीय संपादक मंडळाची पहिली बैठक मुख्य संपादक धनंजय लांबे यांच्या उपस्थितीत झाली। यावेळी संपादक मंडळातील ज्येष्ठ संपादक डॉक्टर अनिल फळे, रवींद्र चिंचोलकर, राजेंद्र शहापूरकर, विजय पाठक, तहसीन खान आणि डॉक्टर प्रभू गोरे आदी उपस्थित होते। तर ज्येष्ठ संपादक सुनील पाटील, श्याम जैन, दिलीप राठी, सतीश कुलकर्णी, सुनील क्षीरसागर, विनोद जैतमहाल, प्राध्यापक प्रकाश शिरसाट व दिलीप महालिंगे यांचा एडिटोरियल बोर्डात समावेश आहे। आधुनिक केसरी वृत्त समूहाने 5 वर्षांपासून डिजिटल आणि प्रिंट माध्यमात आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली आहे, तर माध्यम क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विविध विचारांच्या ज्येष्ठ संपादकांच्या राज्यस्तरीय संपादक मंडळाची स्थापना केली आहे। या मंडळाचे माध्यम क्षेत्रासह समाजातील सर्वांनी उत्स्फूर्त स्वागत केले। या मंडळाच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, शेती, सहकार, उद्योग आणि संस्कृती अशा विविध विषयांवर सखोल, अभ्यासपूर्ण व निष्पक्ष मांडणी केली जात आहे। संपादक मंडळाच्या पहिल्या बैठकीत सर्वानुमते ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे यांची एडिटोरियल बोर्ड चेअरमनपदी निवड करण्यात आली। आता वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे संपादक मंडळ आधुनिक केसरी वृत्त समूहाच्या पत्रकारितेला नवी दिशा देईल, वाचकांचा विश्वास अधिक दृढ करील आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आदर्श निर्माण करील असा विश्वास माध्यम समूहाकडून व्यक्त करण्यात आला आहे। वसंत मुंडे यांनी लोकसत्तामध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करताना विविध विषयांवर रोखठोक लिखाण करत आपली ओळख निर्माण केली, तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई अशी ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रा काढली होती। वृत्तपत्रांचे अर्थकारण या विषयावर त्यांनी चळवळ उभी केली। अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष असताना ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र मिळावे यासाठी ठोस निर्णय घेतले होते। मुंडे यांच्या पत्रकारितेतील कामाची दखल घेऊन एबीपी माझा वृत्तवाहिनीने त्यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मानित केले, तर लोकमत मीडिया ग्रुपने एक्सलन्स इन सोशल जर्नलिझम हा पुरस्कार दिला होता। यासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे। त्यांच्या निवडीने केसरी माध्यम समूहाला मोठे बळ मिळाले आहे। याबाबत मुख्य संपादक धनंजय लांबे व संपादक डॉक्टर प्रभू गोरे यांच्यासह सर्व संपादकांनी वसंत मुंडे यांचे अभिनंदन केले आहे। नवा प्रयोग दिशादर्शक ठरेल, वसंत मुंडे। प्रसार माध्यमांचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याने माहितीच्या कोलाहलात सत्य शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे। अशा परिस्थितीत अनुभवी ज्येष्ठ संपादकांचे राज्यस्तरीय संपादक मंडळ स्थापन करून लोकांना प्रिंट आणि डिजिटलच्या एकाच प्लॅटफॉर्मवर विश्लेषणात्मक माहिती देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि दिशादर्शक ठरेल असा विश्वास वसंत मुंडे यांनी व्यक्त केला आहे।